कॅबिनेट बैठकीपूर्वी आज धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कॅबिनेटपूर्वी चर्चा होतीये, तर यानंतर दोघे एकत्र कॅबिनेट बैठकीला दाखल झाल्याचं कळतंय। आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक आहे, मात्र या कॅबिनेट बैठकीपूर्वी काही महत्त्वाच्या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे, खलबतं सुरू आहेत आणि आज कॅबिनेट बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यामध्ये कॅबिनेटपूर्वी चर्चा झाली आहे। यानंतर आता दोघेही एकत्रित कॅबिनेट बैठकीला दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कॅबिनेट बैठकीसंदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। कृष्णात, आज धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची कॅबिनेटपूर्वी बैठक झाली आहे। एकीकडे दमानिया आरोप करतात मोठा घोटाळा झालाय, जेव्हा धनंजय मुंडे कृषी मंत्री होते अशा प्रकारचा आरोप केलेला असताना आता काय नेमका चर्चेचे मुद्दे काय आहेत? आज कॅबिनेटमध्ये या संदर्भात काही चर्चा होईल का? राष्ट्रवादी काँग्रेसची प्री कॅबिनेट बैठक ही कॅबिनेट बैठकीपूर्वी नेहमीच होते आणि त्यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हजर असतात आणि याच कॅबिनेटच्या प्री कॅबिनेट बैठकीसाठी धनंजय मुंडे हे अजितदादांना भेटले आणि त्यानंतर या दोघांच्या मध्ये काही वेळ चर्चा झाल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यानंतर दोघेही कॅबिनेट बैठकीसाठी 7व्या मजल्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। या वारंवार होत असलेल्या आरोपांच्या संदर्भात आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे राजीनाम्याचा दबाव वाढताना दिसून येते सर्वच घटकांमधून ते पाहता आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे या संदर्भात काय निर्णय घेतात ते पाहणं गरजेचं आहे। परंतु कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी काही चर्चा होते का ते पाहणं देखील गरजेचं आहे। परंतु आजच्या अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर देखील त्यांच्यावर राजीनाम्यासाठीचा दबाव हा वाढलेला दिसून येते। सर्वच घटक या संदर्भात वारंवार मागणी करतायत, परंतु अद्याप सीएम आणि डीसीएम हे मात्र कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो आहे तो घेताना दिसून येत नाही। ठीक, त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भात काही चर्चा होतीये का? आणि अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे काही चर्चा होतीये का हे बघावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कृष्णात। वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू।